कोकण म्हणजे निसर्गाने भरभरून दिलेलं हिरवं स्वर्गच. जिथे नजर जाईल तिथे नारळाचे आणि आंब्याच्या बागा, डोंगर, समुद्रकिनारे आणि शांततेची एक वेगळी जादू अनुभवायला मिळते. इथली प्रत्येक वाट, प्रत्येक दृश्य मनाला पुन्हा पुन्हा इथेच घेऊन येते. आणि कोकणाचं खरं सौंदर्य म्हणजे कितीही फिरलं, कितीही पाहिलं तरी कोकणात नेहमीच अजून काहीतरी नवीन अनुभवायला बाकी असतं. चला तर मग आज आपण कोकणातील काही सुंदर आणि प्रसिद्ध ठिकाणांचा सफर करूया. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये. तर आपण चाललो आहोत कोकणात आणि मी सुपर एक्सायटेड आहे कारण मी लास्ट 2 वर्षापासून हे ट्राय करतो आहे आणि यावेळेस पॉसिबल झालं आहे. सो आपण जातो आहे गणपतीपुळेला पहिले आणि आपण ऑलरेडी ऑन द वे आहोत. सो खूप मजा येणार आहे. बघूया आपल्याला अजून काय काय हिडन स्पॉट्स बघायला भेटत आहेत. सो नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तसं तर आमचं ठरलं होतं की सकाळी 5 वाजता निघायचं, पण तुम्हाला तर माहिती आहे ट्रिपला निघताना वेळ कसा हातातून निसटतो ते कधी कळतच नाही. शेवटी गाडी स्टार्ट झाली ती 7:30ला. रात्रभर नीट झोपही झाली नव्हती. सगळेच थोडे थकलेले होते, पण रोड ट्रिपची एक्साइटमेंट अशी असते ना की झोपेची कमतरता सुद्धा जाणवत नाही. उलट मनात एक वेगळीच एनर्जी असते. आणि मग कोकणाने आमचं स्वागत केलं या अप्रतिम सकाळच्या धुक्याने. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पसरलेलं पांढरं शुभ्र हे धुकं, थंडगार हवा आणि त्या वातावरणात चाललेला प्रवास अगदी सिनेमॅटिक वाटत होता. विश्वास बसणार नाही, पण आता सकाळचे 9 वाजलेत आणि तरीही हे धुकं अजूनही तसंच दळवळतंय. कधीकधी प्रवास फक्त ठिकाणांपर्यंत पोहोचण्यासाठी नसतो, तर अशा छोट्या छोट्या क्षणांना मनात साठवण्यासाठी असतो. तीन मेदूवडा सांगितले, 2 मिसळ, 1 इडली. मेदूवडा आहे ना? 3, 2 अजून कोणी नाही सांगितलंय. ते पण मेदूवडा कोण कोण आहे? एक इडली मी आहे आणि कोण आहे? मी आहे, पप्पू अक्का. सांबार येतो. सांबार येतो. तू काय खाणार आहेस? ते सांबारच कसला अजून कोण? घेतली मिसळ प्रेमी. ग्राइंडिंग करण्यापासून तयारी वाटतं. काय बोलले? वेळ लागणार आहे? नाही आणतो. एक मिनट. तो ये भाई हमारे पंजाब से आए हैं, गोवा जा रहे हैं जी और कॉफी चल रही है. कौन है वो? छोटा है. ब्लॉग बना रहा है भाई. कितों आ ਆਪਾਂ? मैं? हाँ. हम लोग मुंबई से आए. और ब्लॉग बना रहे थे भाजी. ਅੱਜ ਦਾ ਲਾ ਦਿਓ. ਤੈਨੂੰ ਕੈਪਚਰ ਕੀਤਾ ਵੇ. ਹਾਂ ਕਿੰਨਾ ਦਾ ਕੈਪਚਰ ਹੁੰਦਾ ਵੇ. ਇਹ ਬਾਈ ਉਹਨਾਂ ਦਾ ਉਧਰ ਸ਼ੋਪ ਹੈ ਇਹਨਾਂ ਦੀ ਕੱਪੜਿਆਂ ਦੀ पंजाब में. हाँ. क्या नाम है? यूनाइटेड 78. और बाई का डीजे है यूनाइटेड 78 दोनों. बढ़िया है यार. हाँ जी बहुत बढ़िया है. चलो भाई को हैप्पी जर्नी. भाई को थैंक यू. तर आता नुकताच आमचा नाश्ता झाला आणि आता आम्ही पुन्हा निघालोय गणपतीपुळेच्या दिशेने. रस्ता पुढे सरकत होता आणि कोकणाने पुन्हा एकदा त्याचं खरंखुरं सौंदर्य दाखवायला सुरुवात केली. ही लाल भडक माती कोकणाची ओळखच जणू. डोंगर, हिरवळ आणि मध्येच दिसणारे लाल मातीचे रस्ते, त्या सगळ्यात एक वेगळीच ऊब आहे. कोकणात आलं की ही माती फक्त दिसत नाही, ती जाणवते.
आणि अखेर अलिबागपासून तब्बल 5 तासांचा प्रवास करून आम्ही पोचलो गणपतीपुळ्यात. वीकेंड असल्यामुळे इथे नेहमीप्रमाणेच प्रचंड गर्दी होती, पण बाप्पाच्या दर्शनासाठी लोकांची श्रद्धा आणि उत्साह कधीच कमी होत नाही. आपल्या लाडक्या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी प्रत्येकजण आतुरलेला दिसत होता. रत्नागिरी जिल्ह्यात वसलेलं गणपतीपुळे हे कोकणातील सर्वात प्रसिद्ध आणि पवित्र ठिकाणांपैकी एक मानलं जातं. इथं स्वयंभू गणपती मंदिर जवळपास 400 वर्षांपासून जुनं असल्याचं मानलं जातं. आणि विशेष म्हणजे येथे गणपतीची मूर्ती पश्चिम दिशेला समुद्राकडे तोंड करून विराजमान आहे, जे खूप दुर्मिळ मानलं जातं. एका बाजूला अथांग अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला हिरव्यागार डोंगर अशी अप्रतिम निसर्गाच्या सानिध्यात हे मंदिर वसलं आहे. म्हणूनच गणपतीपुळे हे फक्त धार्मिक स्थळ नाही, तर निसर्ग आणि अध्यात्म यांचं सुंदर संगम आहे. इथली शांतता, समुद्रांच्या लाटांचा आवाज आणि मंदिरातला भक्तमय माहोल मनाला एक वेगळीच शांतता देऊन जातो. बाप्पाचं मनापासून दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो कोकणातल्या सुंदर किनारपट्टीवर एक छोटीशी ड्राईव्ह करायला. आणि मग सुरू झाला कोकणातील सर्वात सुंदर अनुभवांपैकी एक, आरेवारे रोड. एका बाजूला अथांग समुद्र, दुसऱ्या बाजूला डोंगर आणि मध्ये वळणावळणांचा रस्ता. त्यातच सोनेरी सूर्यास्ताची वेळ. खरंच त्या गोल्डन आवरमध्ये सगळंच अजून जास्त सुंदर दिसत होतं. आम्ही काही फार वेळ इथे थांबलो नाही, कारण इथे खूप गर्दी होती. पण जर तुम्ही कोकणात येत असाल तर आरेवारे रोड हे नक्की पहा आणि बिलकुल मिस करू नका. तिथून आम्ही निघालो आजच्या आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी, ते म्हणजे देवरुखमधला ऑनेस्ट लक्झरी होमस्टेकडे. आता तर पूर्ण अंधार झाला होता, त्यामुळे त्याची खरी सुंदरता उद्या सकाळच्या प्रकाशातच तुम्हाला मी दाखवणार आहे. पण खरं सांगायचं तर दिवसभराचा प्रवास, फिरणं आणि इतके सुंदर क्षण अनुभवून सगळेच इतके थकले होतो की रात्री जेवण झालं आणि थेट बेडवर जाऊन पडल्यावर कधी झोप लागली ते कळलंच नाही. बघा हे सुंदर होमस्टे. खरंच अशी जागा पाहिली की सगळं काही मागे सोडून इथेच येऊन कायमचं राहावंसं वाटतं. कोकणातील साधं, शांत आणि निसर्गाच्या जवळचं आयुष्य, त्याची एक वेगळीच जादू आहे. आजूबाजूला हिरवगार निसर्ग, पक्ष्यांचा आवाज, थंडगार हवा, हे सगळं शब्दात व्यक्त करणं खरंच खूप कठीण आहे. या ठिकाणी सुंदर ट्री हाऊस आहे, मुलांसाठी स्विमिंग पूल आहे आणि विशेष म्हणजे इथलं प्रत्येक कोपरा इतका ॲस्थेटिक आहे की फोटो काढावासा वाटतो. सकाळची शांतता आणि निसर्गातलं हे वातावरण मग अगदी रिलॅक्स करून टाकतं. जर तुम्ही या भागात ट्रिप प्लॅन करत असाल तर ऑनेस्ट लक्झरी होमस्टेला नक्की भेट द्या. यांची बेस्ट गोष्ट म्हणजे इथले रेट्स आसपासच्या इतर हॉटेल आणि होमस्टेपेक्षा खूपच रिझनेबल आहेत. तर आम्ही छान कांदे पोह्यांचा आस्वाद घेऊन आणि या होमस्टेची क्विक टूर करून थोडेसे फोटोज काढून डे 2ला सुरुवात केली. हां ठीक आहे, चला 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 चला. टोपी टोपी बघू इकडे. तिघांना आपण ऍड करू बाजूने. ती पिशवी टाका फक्त आतवा. टोपीमुळे काढा. झालं. तर मित्रांनो, आपण आलो आहोत आपल्या मित्राला भेटायला आणि हे त्याचं दुकान आहे. ते तुम्हाला सगळ्या प्रकारच्या टाईल्स, ग्रेनाईट, मार्बल, कडप्पा सगळं काही भेटेल. देवरुखपासून एक 2 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही हे लोकेशन घेऊ शकता गुगल मॅप्सवरून. तर मित्रांनो, आपण भेटलो आहोत आपल्या एका जिवलग मित्राला. आम्ही सोबत होतो डिप्लोमाला. आहे यश. हाय. ह्याचं दुकान आहे इथे. थोडं सांगायचं दुकानाबद्दल. दुकान आहे माझं टाईल्स, ग्रेनाईट, मार्बलचं दुकान आहे. मी एक छोटासा सेटअप टाकला आहे. आम्ही दोघं डिप्लोमा डिग्री एकत्रच केली. मी आता सध्या रत्नागिरीमध्ये शिफ्ट झालो. संगमेश्वर देवरुखला माझं दुकान आहे टाईल्स, ग्रेनाईट, मार्बलचं. श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस नावाने.
वनाज कंपनी आणि लेझर पॉईंट बारच्या मध्ये मार्लेश्वर रोडला जाताना. आणि काय डिस्काउंट असेल तर आपल्याला फोन करून सांगा. 100%. जवळपास 2 तासांचा सुंदर प्रवास केल्यानंतर आम्ही पोहोचलो आजच्या दिवसातील पहिलं ठिकाण, ते म्हणजे जय विनायक गणपती मंदिर, जयगड चाफेरी येथे. समुद्रकिनाऱ्याच्या शांत वातावरणात वसलेलं हे मंदिर भाविकांसाठी एक अतिशय सुंदर आणि प्रसन्न ठिकाण मानलं जातं. जय विनायक हे अष्टविनायकांपैकी नसले तरी कोकणातल्या प्रसिद्ध गणपती मंदिरांमध्ये याची ओळख आहे. मंदिराचा परिसर अतिशय स्वच्छ, शांत आणि निसर्गरम्य आहे. त्यामुळे इथे आलं की मनाला एक वेगळीच शांतता मिळते. येथे काही ड्रोन शॉट्स घेतले आणि हे ड्रोन शॉट्स आपल्याला सांगू शकतात की हे मंदिर धार्मिकतेसोबतच सिनिक ब्युटीसाठी खूप प्रसिद्ध मानलं जातं. आता आम्ही ज्या ठिकाणी आहोत ते खरंच एक हिडन जेम आहे. आणि खरं सांगायचं तर मला याची एक्झॅक्ट लोकेशन सांगायची नाही आहे, कारण आपण माणसं अजूनही निसर्गाचा आदर करायला पूर्णपणे शिकलो नाही आहोत. अशा सुंदर जागा जेव्हा जास्त प्रसिद्ध होतात तेव्हा अनेकदा त्यांचं सौंदर्य आणि शांतता हरवून जाते. आज ही जागा जशी आहे, शांत, स्वच्छ आणि निसर्गाच्या अगदी जवळ, तशीच कायम राहावी असंच वाटतं. कोकणात अशी कितीतरी अनोळखी जागा दडलेल्या आहेत. फक्त त्या शोधण्यासाठी थोडा वेळ, थोडं नशीब आणि निसर्गावर प्रेम असणं गरजेचं आहे. म्हणूनच जर तुमचं नशीब चांगलं असेल तर कदाचित कोकणात फिरताना तुम्हालाही असं एखादं सुंदर तळं अचानक सापडेल. हिडन स्पॉट एक्सप्लोअर केल्यानंतर आम्ही पोहोचलो सरदेसाई वाड्यावर, इतिहासातील एका वेदनायक सत्याचा साक्षीदार. असं मानलं जातं की संगमेश्वर परिसरातच छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं गेलं होतं आणि हा वाडा त्या इतिहासाशी जोडला जातो. इथे पाऊल टाकतात अंगावर काटा येतो आणि महाराजांनी स्वराज्यासाठी काय सहन केलं असेल याची जाणीव होते. हे ठिकाण फक्त पाहायचं नाही तर अनुभवायचं आहे. सरदेसाई वाड्याच्या समोरच विरुद्ध बाजूला एक जुना बंगला दिसला, जिथे घरगुती कोकम सरबत आणि लिंबू सरबत मिळत होतं. मग काय, आम्ही सगळे तिथे बसलो आणि थंडगार कोकम सरबतचा आस्वाद घेतला. तेवढ्यात तिथल्या आजोबांनी सरदेसाई वाड्याची आणि आसपासच्या परिसराचा थोडा रंजक इतिहासही सांगितला. सरदेसाई वाड्यापासून अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावर आहे प्राचीन श्री कर्णेश्वर मंदिर. भगवान शिवला समर्पित असलेलं हे मंदिर आपल्या अप्रतिम दगडी वास्तुकलेसाठी ओळखलं जातं. स्थानिक कथेनुसार वनवास काळात पांडवांनी एक रात्रीत हे मंदिर उभारलं आणि कर्णाच्या स्मरणात याला कर्णेश्वर हे नाव मिळालं. इतिहास, पौराणिक कथा आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम असलेलं हे मंदिर संगमेश्वरची एक खास ओळख आहे. मंदिराच्या बाहेरील भिंतीवर आणि खांबांवर अतिशय सुंदर कोरीव काम पाहायला मिळतं. दगडांवर कोरलेले नक्षी, देवदेवतांच्या आकृत्या, फुलांच्या वेलबुट्ट्या आणि पौराणिक शैलीतील शिल्प त्या काळाच्या कलात्मकतेची साक्ष देतात. प्रत्येक खांबावरच बारकाईनं केलेलं कोरीव काम पाहताना असं वाटतं जणू दगडातच इतिहास जिवंत झाला आहे. कर्णेश्वर मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आमच्या प्रवासातील शेवटचा टप्पा होता चिपळूणमधील प्रसिद्ध परशुराम मंदिर. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे मंदिर भगवान परशुरामांना समर्पित असून कोकणातील अत्यंत महत्त्वाचा धार्मिक स्थळांपैकी एक मानलं जातं. पौराणिक कथेनुसार भगवान परशुरामांनी आपल्या बाणाने समुद्र मागे हटवून कोकण भूमी निर्माण केली, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे कोकणाच्या इतिहासात आणि लोकांच्या श्रद्धेत या मंदिराला विशेष स्थान आहे. मंदिराची रचना पारंपरिक कोकणी आणि मराठी स्थापत्य शैलीची सुंदर संगम दाखवते. शांत परिसर, निसर्गरम्य वातावरण आणि मंदिरातील प्रसन्नता मनाला एक वेगळी शांती देऊन जाते. आमच्या या प्रवासाचा शेवट असा एक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक ठिकाणी झाला, जिथे मनात समाधान आणि कोकणाच्या इतिहासाबद्दल अजून आदर निर्माण झाला आहे.